तर आज मी ज्या व्यक्तीबद्दल म्हणा, प्राण्याबद्दल म्हणा किंवा कुणीतरी असेल त्याच्याबद्दल जे काही बोलणार आहे ते अतिशय महत्त्वाचं बोलणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे मित्रांनो की माझा एक मित्र आहे बंदरू. बंदरू म्हणजे एक छोटंसं पपेट आहे, बोलका बाहुला आहे, माकडाचं पिल्लू आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत अनेक ठिकाणी प्रयोग केलेले आहेत, त्याचे कार्यक्रम केलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या शाळा असतील, कॉलेजेस असतील, इन्स्टिट्यूशन असतील, संस्था असतील, अलग अलग ठिकाणी आम्ही त्याचे कार्यक्रम केलेले आहेत. आणि कार्यक्रम करतानाच आम्हाला जाणवतं की बऱ्याच ठिकाणची डिमांड असते की सर आम्हाला हे कार्यक्रम बघायचा आहे किंवा आमच्या मुलांना कार्यक्रम दाखवायचा आहे, तुम्ही आमच्या शाळेमध्ये या, आमच्या शाळेतील मुलांना तो कार्यक्रम बघू द्या, असे अनेक कमेंट्स येतात. पण मला प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य होत नाही. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मी हा विचार केला की हा जो काही पपेट आहे त्याला आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती का घेऊन येऊ नये. कारण आजकाल आपण पाहतो सगळीकडे एंटरटेनमेंट चॅनल आहेत, बरेच ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह चॅनल भेटतील. या बंदरूचंही आपण आता चॅनल बनवलेलं आहे मित्रांनो. मराठीमध्ये तो चॅनल आहे, त्याचं नाव आहे बंदरू आलारे. बंदरू आलारे या चॅनलच्या माध्यमातून बंदरू आपल्या भेटीसाठी येणार आहे, खूप मस्ती करणार आहे, खूप धमाल करणार आहे. आणि तो मित्रांनो असा आहे की शेताने जातो, डोंगरामध्ये, माळामध्ये, मॉलमध्ये, शॉपिंगमध्ये, रेल्वे स्टेशनवरती, रेल्वेमध्ये तो प्रवास करतो, अलग अलग ठिकाणी तो जातोय. परंतु आत्तापर्यंत त्याला प्लॅटफॉर्म आपण दिलेला नव्हता. फक्त मित्रांनो आम्ही आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम केले त्या कार्यक्रमाचे व्हिज्युअल्स आम्ही आमच्या या चॅनलवरती अपलोड केलेले होते. पण त्या व्यतिरिक्त आम्ही या चॅनलवर कधी काम केलं नाही. परंतु बंदरूची सुद्धा रिक्वेस्ट होती की मला या प्लॅटफॉर्मवरती काम करायचे, मुलांची सुद्धा रिक्वेस्ट होती मित्रांनो. आणि आपल्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये जे राहत आहेत, ग्रामीण भागामध्ये जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना काहीतरी मिळावं, त्यांना काहीतरी एंटरटेनिंग व्हावं, त्यांचं प्रबोधन व्हावं, त्यांची जनजागृती व्हावी, त्यांना विचार करायला हवा, यासाठी आम्ही सातत्याने विचार करतो. आणि म्हणून आता या बंदरूला घेऊन येताना आम्ही बंदरूची जी भाषा वापरली ती टिपिकल ग्रामीण भाषा वापरलेली आहे. म्हणजे कसं, ए बाबा काय करायलास रे बाबा, मला कामून परेशान करायलास, मला परेशान करू नको, आले थोबाड घेऊन परदेशात तोंडाचे कोठले, असे डायलॉग्स त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये ग्रामीण भागात विशेषतः मराठवाड्या मित्रांनो काही शब्द असे आहेत की टिपिकली खेड्यामध्ये वापरले जातात आणि ते सुद्धा अदबीने वापरले जातात. त्याच्यामध्ये पहिलं मायला. आता मायला हा शब्द एवढा म्हणजे आपण जर मुंबईत वापरला तर त्यांना वाटतं की शिवी देतोय, पण असं नाही आहे. ग्रामीण भागात जे वापरतो, ए मायला काय रे, असं काय करतोस, असा तो शब्द असतो. म्हणजे नॉर्मली तो मायला जो शब्द आहे तो टिपिकली अदबीनं वापरलेला शब्द आहे, जो आम्ही बंदरूच्या तोंडी देणार आहोत. म्हणजे बंदरू सुद्धा ते बोलणार आहे, ए काय म्हणून रे मायचान मला परेशान करायले. मायचान हा शब्द नॉर्मली विचारला जातो, नॉर्मली वापरला जातो. म्हणजे असे काही टिपिकल शब्द आहेत, ते शब्द आता नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. पण त्याला पुन्हा जीवन करण्यासाठी आम्ही या बंदरूचा वापर करणार आहोत. आपली ग्रामीण भाषा, आपली ग्रामीण संस्कृती टिकावी, ग्रामीण जे काही वैभव आहे ते टिकावं, याचा आम्ही नक्कीच या बंदरूच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. बंदरू प्रबोधन करणार आहे मित्रांनो, तुम्हाला हसवणार आहे, तुम्हाला रडवणार आहे, तुम्हाला विचार करायला भाग लावणार आहे. कारण तो छोटंसं माकडाचं पिल्लू आहे. आणि विशेष महत्त्वाचं मित्रांनो, हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार करण्यात आलेला अजिबात नाही. तुम्हाला वाटेल की हा AI ने तयार केला आहे का, किंवा सरांनी काहीतरी एडिटिंग करून AI केले. हां, ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी मी एडिटिंग जरूर करू, परंतु हा जो काही बंदरू आहे तो प्रॉपर बंदरू आहे, फिजिकल बंदरू आहे. म्हणजे तुम्हाला वाटलं की नाही सर मला कार्यक्रम लाईव्ह बघायचा, तर आपण तसं सुद्धा अरेंजमेंट करू शकतो. मुंबईत बऱ्याच ठिकाणी मी हे लाईव्ह शो करत असतो मित्रांनो, परंतु प्रत्येक ठिकाणी जाणं शक्यतोच नाही ना. मी बंदरूला आता सोशल प्लॅटफॉर्मवरती घेऊन येणार आहे. बंदरू आलारे यूट्यूब चॅनल आहे, बंदरू आलारे फेसबुक पेज आहे, बंदरू आलारे इंस्टाग्राम चॅनल आहे. या तीनही चॅनलवरती आपण त्याला घेऊन येणार आहोत आणि खूप धमाल करणार आहोत. विशेषतः छोट्या मुलांना खूप आवडेल मित्रांनो. छोटी मुलं जेव्हा बघतील त्यांना सुद्धा बंदरू खूप हवा असा वाटेल. बंदरूला थोडक्यासाठी मी तुम्हाला बंदरूला पण इथे घेऊन येतो, कारण त्याचा कार्यक्रम आहे, त्याला सादरीकरण करायचं, त्याला सगळं करायचंय. मी फक्त त्याचा सपोर्टर आहे आणि म्हणून त्या बंदरूला मी घेऊन येतो आणि थोडक्यात तो काय बोलतो हे आपण पाहूया. तर हा आहे मित्रांनो बंदरू. म्हणजे तुम्हाला जसं मी सांगितलं ज्याच्याबद्दल मी बोलतोय गेल्या अनेक वेळापासून, हाच आहे बंदरू. आपला छोटासा नन्नासा प्यारासा प्रेमळ आहे, खूप इनोसंट आहे, खूप चांगला आहे. आता थोडक्यात मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सगळी जंगलं तोडली गेलेली आहेत, ते झाडं तोडली जातात आणि त्याच्यामुळे हे सगळे जनावरांची पिल्लं, जनावरांचे हे बछडे असे इकडे तिकडे भटकायला लागलेले आहेत. आणि म्हणून हा सुद्धा असाच मला भेटलेला आहे. त्याची स्टोरी मी पुढे कधीतरी सांगणारच आहे. नक्कीच आपण वेगवेगळे कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटणार आहोत, गाणी गाणार आहोत, आपण डान्स करणार आहोत, आपण शाळेतील पोयम गाणार आहोत, शाळेमधील गमती जमती करणार आहोत, विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत, मुलाखती घेणार आहोत, मुलं सुद्धा बंदरूशी बोलणार आहेत. आणि तर पहिलं मी बंदरूला एक दोन प्रश्न विचारतो, नेमकं काय करणार आहे तो. बंदरू बोला. हे समोर बघ, सगळी लोक तुझी वाट बघतायत. कशासाठी. अरे तू कार्यक्रम करणार आहेस ना. कोणता. अरे बाबू बंदरू आला रे. आला रे. हा कधी आला रे. अरे कधी आला रे. काय करतोय. तुझा कार्यक्रम आपण करणार आहोत बंदरू. आणि ही लोक तुझा कार्यक्रम पाहण्यासाठी उतावळी झाली आहेत.
छान छान. आणि लक्षात ठेव हा, तू यांना काय करणार आहेस, हसवणार आहे. आणि बंधू मित्रांनो, हा बंधू आहे ना खूप म्हणजे विनोदी करतो, कॉमेडी करतो, त्याशिवाय तुम्हाला रडवणार सुद्धा आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून बंधूच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. हा तुम्हाला भेटण्यासाठी वेगवेगळ्या वेशभूषामध्ये येईल, वेगवेगळ्या प्रकारामधील वेगवेगळ्या पात्रामध्ये तो येईल आणि वेगवेगळे डायलॉग्स तो बोलेल, कविता बोलेल. तो त्याची शाळा आहे, त्याचं ट्युशन आहे, त्याचे मित्र आहेत, त्याची मंडळी आहेत, त्याची फॅमिली मेंबर्स आहेत, त्याचं घरसुद्धा आहे. सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण आता जो काही मी व्हिडिओज आता जे काही आपण चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियावरती आपण येतो मित्रांनो, तर त्या सोशल मीडियावरती हा आणण्याचा उद्देश काय आहे हे तुम्हाला नक्कीच एका महिन्याभरात कळेल. आणि त्याशिवाय धमाल करूया मित्रांनो, धमाल करूया, अगदी धमाल करेल तो. काही टिपिकल उदाहरणं मी तुम्हाला सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून की तो आतापर्यंत कुठे कुठे काय काय गेलेला आहे. तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका बंधूचा प्रवास कसा आहे ते. चला. वेरी गुड. साहिबान मेहरबान कदरदान, साहिबान मेहरबान कदरदान, आपके सामने आ रहा है बंधू पैलवान. ऐका बंधू, माझा मित्र कधीपासून झाला. पावसाळ्याचे दिवस होते, जुलैचा महिना होता. लक्षात ठेवा, पावसाळ्याचे दिवस होते, जुलैचा महिना होता. Bangki bangki olah bangki 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 bangki. Bandru. तो बंदरू भी ऐसी एक जगह पे है जहाँ पे वो अपनी छुट्टियाँ मनाने के लिए आया अपने दोस्तों के साथ. और जिस बीच पे आया है वो बीच पे जाएगा, जंगल में जाएगा, फॉरेस्ट में जाएगा, कहीं अलग अलग जगह पे जाएगा. निमिषाने अंगात आलं कसं बसं मनात झालं, शेतात आलं या जरा न गवताचा भारा 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 भारा, शेतात आलो या घेतलाय गवताचा भारा 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 भारा, शेतात आलो या जरा न घेतलाय भारा भारा भारा. चलो बेंगलोर आ गया, चलो 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 बेंगलोर बेंगलोर बेंगलोर. ओ भाई साहब, बेंगलोर आ गए क्या? जेवला का बाळा? हॅलो. अरे जेवण केलं का तू? बोल की लवकर. ते बोलतच नाही. बोल. फुंडू काढू नको. नाही नाही रडायचं नाही, रडू नको. काय करायले तुम्ही? याला वाटायला मांजरच आहे. कोंबडी कोंबडी घाबरायला लागली याला. तू काय करायले? मी वतल पेटवला, वतलाला जाळ लावायले, आंघोळीला पाणी गरम करायले. तू वत्तल? वतल ती काय असते? वतल म्हणजे चूल मांडते तर त्याला जाळ पेटवते तर मला पाणी गरम करते तर मला हे वाजायलंय. शेक ना मग. शेकू का? हो शेक. शेपटीला लागलं आग. Bangki bangki olah bangki 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 bangki. कशी आहे तू? चांगली आहे, चांगली. तब्येत कशी आहे? चांगली आहे. जेवण झालं का? झालं झालं. काय खाल्लं? भाजी भाजी अजून? भाजी रोटी. अरे वा, हा. खेकडे खाल्ले का? खेकडे नाही खाल्ले. नाही नाही बापू मुक नाही तर काय मग. जेवले? जेवलो. काय खाल्लं? कद्दू. नो 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 नो. शेतामध्ये आलोय. ते शेत जे गव्हाचं रान बघितलं तू, हा त्या गव्हाचं रान तू म्हणला ना हे खातात का, हे करतात का, काय होते काय नाही. हो, मग जे हे आहे ना विचारून मालक उभे बघ ज्याने हे पेरले ना, हा त्यांना आपण विचारलो. नमस्कार,
नमस्कार. नाव काय आपलं? पंढरीनाथ लक्ष्मण बुरकुले. पंढरीनाथ. छान छान छान. ही मथारी कोण आहे? अरे मथारी नाही, माय आहे ती. ते शेतात जाते. शाळेमध्ये काय करते? अरे पाडे 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 पाकपर्यंत येतात. एक म्हणून दाखव ना. काय करतो? शाळेत जातो. अरे हो हो, छान छान छान. कविता येते का? माझं वय 33 वर्ष झालेलं आहे. तर तुम्ही कधी आयुष्यात मी कधी बोलक्या भावल्याचा खेळ प्रत्यक्ष पाहिलेला नव्हता. परंतु जो बंदरू नावाचं जे काही पात्र आहे रमेश सरांचं, ते पात्र बघा, त्यांनी हा बंदरू नावाचा जो भावला त्यांनी आम्हाला उपलब्ध मुझे भी करून खाना है, मुझे भी खाना है. रुक जा बंदरू, ऐसे नहीं खाएगा तू. ऐसे खा 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 खा. नहीं नहीं ऐसे नहीं, मुझे तोड़ के दो. हाँ तोड़ के देता हूँ, रुको. जल्दी दो. अरे दे रहा हूँ बच्चा. दे. हाँ अरे वाह, वेरी गुड वेरी गुड. दे दो मुझे मम्मी. बंदरू खूप छान आहे. बंदरूच्या एका बोलण्यातून मला खूप छान सांगितले वाईट प्रसंगाला लागू नये आणि सगळ्या विद्यार्थीने ऐकावे. वाईट बंदरूची एक गोष्ट लय आवडली. पृथ्वीवर एक तरी झाड पाहिजे. घूम रहे. तेरा दोस्त भी इधर बैठा है बंदरू. किधर है किधर है किधर है? अरे इधर बैठा यार. किधर है? मुझे दिख नहीं रहा है. इधर देख इधर देख इधर देख. हेलो भाई साहब, कैसे हो? बंदरू म्हणला की शाळेमध्ये झाडे लावा, झाडे जगवा, झाडेला पाणी. बाजरे की रोटी है, बैंगन का भरता है. मुझे बैंगन का भरता. ओ वेरी गुड. बाजरे की रोटी, इसमें मिर्ची है. हो चलेगा, खा. बस झालं की रे हरबळ्या, याचं काय पोट भरत नाही बाबा. खाऊ द्या ना मला. हरबळून गेलं हे. खाऊ द्या मला, भूक लागली. सगळं झाडावर जाऊन खाय ना. हातातलं काय आहे तर चढावर जाऊ का? जाय. खरं सांग. हो खरं. जातं बरं. हो जाय. मग खाय ते वरचं खाय. त्याला ना- ढिंक चका ढिंक चका ढिंक चका ढिंक चका. थोडं चालव तिला. तू मागे मागे जा. छान वाटलं का तुम्हाला? सर्वांना आवडला? पुढच्या वर्षी घेऊन यायचं का? नक्की. वा 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 वा. बंदरू बोला. अरे काय 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 करतोस तू? खूप काय करतो रे. अरे मग तू एवढं त्या आजीशी गप्पा काय मारतोय, त्या मुलाला काय रडवतोय, ट्रेनमध्ये काय जातोय, गर्दीमध्ये काय जातोय, आणि शेतामध्ये काय जातोय, गव्हामध्ये काय जातोय, रानाने काय भटकतोय, सगळीकडे भटकतोय. आणि त्याशिवाय चांगल्या चांगल्या पोद्दार नॅशनल शाळेमध्ये सुद्धा तुझे कार्यक्रम करतोय. अरे वा वा वा. बंदरू मग तू आता फेमस होणार आहेस. कसं काय? अरे आता तू सोशल मीडियावरती येणार आहेस. अरे हा बंदरू, तर तुझा हा प्रवास आजपासून अर्थातच 21 मार्च 2026. बंदरू आला रे. बंदरू आला रे. आला 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 आला. थँक्यू मंडळी, धन्यवाद.